देहमान वाढतच होतो, तरी पण देहमान वाढतच राहतो. म्हणजे आपलं सर्व शरीर जरी हे गेलं ना, पण आपल्याला भगवंत आठवत नाही, देव दिसत नाही, भगवंत कसा आहे ते आठवत नाही. म्हणून भगवंत कसा आहे हे करण्यासाठी सर्व अवयव जरी कमी झाले, डोळ्यांनी दिसत नाही, तरी पण आपल्या अंतःकरणातला मलिनपणा गेला पाहिजे, ते शुद्ध करायला पाहिजे. तर आपलं अंतःकरण मलिन आहे, ते शुद्ध होण्यासाठी काय करावं? तर देव शोधा. देव कुठं आहे? संततेची देव, संततेची देव निमित्त मात्र प्रतिमा. म्हणजे संतांना भेटायला जायला पाहिजे, म्हणजे गुरु करायला पाहिजे, म्हणजे आपल्या अंतःकरणात मलिन जाईल ते शुद्ध करायला पाहिजे. ते आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. आपलं अंतःकरण मलिन आहे ते गुरूंनी दिलेल्या नामाने शुद्ध होईल. म्हणून भगवंत आहे पण तो दिसत नाही. भगवंत कसा आहे, कसा शोधायचा? तर भगवंत आहे. भगवंत कसा आहे? तर व्यापक आहे. जसं दुधात तूप आहे पण ते दिसतं का? नाही. दुधाचे काहीतरी क्रिया करावे लागतात. दुधाला विरजण लावावं लागतं, तापवावं लागतं, त्याचं विरजण लावावं लागतं, मग लोणी काढावं लागतं आणि त्याच्यानंतर तूप निघतं. पण तूप एकदा का झालं तर त्या तुपाचं दूध होत नाही. म्हणजे तूप हे व्यापक आहे, तसा परमात्मा हा व्यापक आहे. म्हणून जसं मेहंदीचं झाड असतं, मेहंदी लावल्यानंतर लाल रंग येतो, पण मेहंदीच्या झाडात कुठे लाल रंग दिसतो का त्या पानात? नाही. त्याची प्रक्रिया केल्या पाहिजे. तसं भगवंताला जर भेटायचं असेल तर आपल्याला नाम घेतलं पाहिजे. प्रथम गुरु भेटला पाहिजे, नंतर गुरुंनी दिलेल्या नामाच्या साधना केली पाहिजे. आपण त्या परमात्म्याशी एकरूप झालो पाहिजे. परमात्मा सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल जळीस्थळी भरला. विठ्ठल सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रात आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. त्याच्यासाठी विठ्ठल दिसण्यासाठी काय करावं? त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी काय करावं? तर ध्यान साधना करावी. आणि ध्यान साधना जर करायची असेल तर आपण त्या सद्गुरूंची भेट घेतली पाहिजे. आणि सद्गुरू जर आपल्याला भेटले तर आपल्याला नक्कीच आपलं कल्याण झाले, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रीगुरु सारखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी. आपल्याला श्रीगुरु सारखा पाठीला का भेटला पाहिजे, तरच आपल्या सर्व जीवनाचं कल्याण होईल. म्हणून श्री गुरु करा आणि नाम घ्या. आता 29वी काय म्हटलेले? जरा पावली या निज संधी, अनिवार्य येती अतिव्याधी, महामोहे व्यापिली बुद्धी, विवेक त्रिशुद्धी बुडाला. आता इथं काय? जरा पावली या निज व्याधी. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे जरा व्याधी म्हणजे म्हातारपणी, वृद्ध अवस्थात, म्हणजे मानसिक व शारीरिक दुःख उपजतात. बुद्धी चालेनाशी होती. म्हणतात ना, साठी आणि बुद्धी नाटी, तशी बुद्धी चालेनाशी होती आणि विवेकच राहत नाही. म्हणून 70-80 नंतर आपल्याला मुलं म्हणतात की आता बाबा आम्ही पाहतो, पण आपण काय म्हणतो? अरे मेल्यानंतर हे सगळं तुझंच आहे. आपलं मन आपण संसारातून काढतच नाही. म्हणून संसार करा, पण 50-60च्या पुढे आपलं मन त्या संसारातून काढून घ्या. असावे संसारी, असूनही नसावे. संसारात राहा, पण संसाराची आसक्ती नको. आणि आपण भजन कधी करायला पाहिजे? पण तरुणपणातच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे 25 नंतर अभ्यास केला पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. आणि नामाची एकदा का सवय लागली, संसार करता करताच नाम घेतलं पाहिजे. एक श्लोक आहे, वार्धक्य मुनिवृत्ती नाम. एकदा म्हातारपण झाल्यानंतर नाम घेणं होत नाही. म्हणून आपण तरुणपणातच परमेश्वराचं भजन केलं पाहिजे. भजन पाहिजे करायला, देहाची भावना विसरायला. म्हणजे भजन हे 25 नंतरच करायला पाहिजे. म्हणजे म्हातारपणी आपापच भजन येतं. मग गती कशी होते? तर एकनाथ महाराज म्हणतात, गती कशी होते ह्या म्हातारपणी? म्हातारे झालं, वृद्धापण आलं की आपली अवस्था कशी होती?
एकनाथ महाराज आंधळ्या पांगळ्यात मध्ये सांगतात, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड कर्ण हे बधीर झाले, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुडा नाक मुख गळू लागले, स्वनापरी गती झाली, अवघे करती हाड हाड स्वनापरी गती झाली. आता हे सर्व अशी गती झाल्यानंतर काय करावं? संतांकडे जावं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मज तुम्ही संत माय बाप नामाज तेतवरी अकमांचा सोयरा, तुम्ही संत माय बाप. साधू संतांना म्हणतात, तुम्हीच माझे माय बाप आहे. आता मला त्या सद्गुरू पर्यंत तुम्ही नेताल. तुमची जर भेट मिळाली झाली तर मला नक्कीच गुरुकृपा होईल, असं आंधळ्या पांगळ्यात एकनाथ महाराजांनी सांगितले आहे. कर्ण बधीर झाले म्हणजे आपल्याला म्हातारपणात एका वय झाल्यानंतर आपली मुलगी भेटायला येते. मुलगा येतो परदेशातून आणि तो म्हणतो, बाबा मला ओळखलं का? डोळे असून टकटक पाहत असतो, कान असून ऐकायला येत नाही, डोळे असून दिसत नाही, मग नाही म्हणतो, मी नाही ओळखलं. म्हणजे बघा, पूर्ण अवयव असून ते काम देत नाहीयेत. म्हणून वाणीमध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंतच आपण सर्व काही केलं पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे, सर्व काही केले पाहिजे. आवाज चांगला आहे, एकदा का शब्द तोत्रे बोलायला यायला लागले तर आपल्याला परमार्थ करता येत नाही, नाम घेता येत नाही. म्हणून देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, त्या पांडुरंगाचं नाव दृढ भावनेने घेतलं पाहिजे. म्हणून आपले हे पंचेंद्रिय चांगले आहेत तोपर्यंतच आपण सर्व काही केलं पाहिजे. एक सुभाषितकार म्हणतात, मुखत्वा आधी वाचा वाहे सुभाषू. बोलण्याची आहे हौस आहे तोपर्यंतच बोलून घ्या. म्हणून आता निश्चितेने पावलं विसावा. म्हणून आता निश्चित म्हणजे जोपर्यंत आपले अवयव चांगले आहेत तोपर्यंतच परमार्थ होणार आहे. म्हणून आपण जोपर्यंत अवयव चांगले आहेत तोपर्यंतच नाम घेतलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, त्या परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. आता पुढची 530 ओवी. पाया पडे वेंगडी आधारे टेकन लाकुडी, वाचा लपलपी जडत्वे गाडी, हाले होटाची जोडी उंदीर प्राय. आता उंदीर प्राय म्हणजे काय? उंदरासारखं अंग लटपट होतं, पाय अडकून माणूस चालताना अडखळतो, पडतो, त्याला आधाराची जरूर असती. म्हणजे आधाराने तो काठी टेकवत चालत असतो. जीभ जड होते, शब्द स्पष्ट येत नाही, पोट सतत हालतात, उंदरासारखे लुटपुट करत राहतात, लटपट करत राहतात. म्हणून पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, पशुदेही नाही गती असे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परब्रह्माची. संत रामदास स्वामी म्हणतात, देही नाही गती, प्राणी मात्रांना गती मिळत नाही असे सर्वत्र बोलती. सगळीकडे असे बोलतात, म्हणतात. फक्त परब्रह्माची प्राप्ती कोणाला होते? म्हणून नरदेहीच प्राप्ती परब्रह्माची. मनुष्य देहालाच परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला हा अमोल आधार दिलेला आहे, तर तो वायाला देऊ नका. अमोल हा नरदेह, अमोल हा नरदेह, वायाला जाणार हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन करी करणार. 184 योनी फिरुनी जन्माला आला,
बालपणामध्ये खेळ खेळून रंगून या गेला, हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. म्हणून या हरीचं भजन करण्यासाठीच आपल्याला अमोल नरदे दिलेला आहे. म्हणून आपण हरीचे भजन केलं पाहिजे. काळ येऊन उभा टाकला राम कधी म्हणना. आपलं कान बधीर झाले, डोळे आंधळे झाले, तोंडातून लाळ गळायला लागली, खूप संसारात कष्ट केले, संसारात धन मिळवलं, म्हणून ह्या संसारात सर्व काही केलं, पण ह्या संसारात काही माझं नाहीये. कन्या पुत्र नाही तुझे मायेचा बाजार, मायेचा बाजार. हे कन्या पुत्र सगळं मायेचा बाजार आहे. म्हणून हा देह पुन्हा मिळणार नाही. म्हणून ह्या जन्मात हा देह मिळालेला आहे, अमोल नरदेह मिळाला आहे. त्याचे आपण काहीतरी उपयोग चांगला केला पाहिजे आणि आपण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेले पाहिजे, आत्मस्वरूपाशी एकरूप झाले पाहिजे. सर्व सुखात कोणतं सुख श्रेष्ठ असेल तर आत्मसुख. म्हणून आत्मसुखाशी एकरूप झालं पाहिजे आणि आपण परमेश्वराचं नाम घेतलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला, मन आणि बुद्धी माझ्याकडे लाव म्हणजे सर्व काही प्राप्त होईल. मग जर आपण मन आणि बुद्धी परमेश्वराकडे लावून नाम घेतलं तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगात निवाराया. त्या परमात्मा स्वरूपाशी लीन जर झालो ना, सगळीकडे भगवान आहे. मी मगाशीच म्हणलं, विठ्ठल जय स्थळी वडला सर्व काही आहे. म्हणून भगवंत उद्धवाला सांगतात, रोग व्याधी शरीर म्हातारी झाले की त्याची बायको सुद्धा म्हणती, बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. आताच शुभांगीने सांगितलं ओवी क्रमांक 24 मध्ये, म्हातारे झाले की इंद्रियांचा व्यापार कमी होतो, इंद्रिय कमकुवत होतात, स्थिर होतात, शरीर वाकडे होतं, केस पांढरे होतात, हात लटपट कापतात, दात पडतात, अनेक व्याधी होतात. पण काम, क्रोध, लोभ, मत्सर जातच नाही. चिंता जास्त होते, अनिवार्य चिंता होते. म्हणजे अनिवार्य म्हणजे तृष्णा दारुण होते. विषयांची तहानभूक गेलेलीच नसते, वासनाच गेल्या नाहीत. पण काय राहतो त्यांच्यापर्यंत? मरेपर्यंत अहंकाराने मीपणा राहतो. मरेपर्यंत वासना तशाच राहतात. शरीर थकले तरी वासना कमी होत नाही, असं या याच्यात सांगितलेलं आहे. आता 531 बघूया. आता निश्चितेने पावलं विसावा, आपल्या चैतन्याला व जीवनाला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. रात्रभर खुपतो म्हणून शेजारची लोक सुद्धा नवस करतात, हा मरायचा कधी. म्हणून जसं आपलं शरीर थकतं त्याप्रमाणे आपण शरीर रोगाच भांडणार आहे. म्हणून हे रोग आपल्याकडं नको पाहिजे असतील तर आपण ध्यान साधना केली पाहिजे, निष्काम भजन केलं पाहिजे. आपण काय करतो? सकाम भजन करतो. मग सकामतेने काय म्हणजे काय होतं? सकामतेची भक्ती चित्ती धन संपत्ती त्याच्या चित्ती बोध कैसा. म्हणून आपण निष्काम भजन केले पाहिजे, सत्कर्म आणि सदाचार केला पाहिजे, म्हणजे आपलं सर्व काही ठीक होतं. म्हणजे सत्कर्म जर आपण केलं तर आपल्याला चांगला मार्ग मिळतो. आणि आपण जोपर्यंत चांगले आहोत, तरुण आहोत, तोपर्यंतच तीर्थयात्रा हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथला गेलं पाहिजे. नंतर थकल्यानंतर जाण्यात काहीच अर्थ नाही. आता 531 ओवी पाहूयात. डोंब चिपडी तोंड बरे, नाकीची लोळी ओठी उतरे, मुखीच्या लोळीच्या धारे, थिब थिबे जे ओरे चिकटोनी. डोळ्यात चिपाड येतात म्हणजे चिवट द्रव्य येतो, नाकातून येणारा शेंबूड होटावर गळतो. अशा वेळी काय होतं? लाळेने तोंड चिकट होतं, मुले त्याची